तू घरी चल का तुला धावतो. काय दाखवतो हा 10,000च काय घेतलंय तो. ड्रेस सांग किती ड्रेस घेतलेत. पुढे बघा किती ड्रेस घेतल्यात. मी का 20. तर आता आम्ही आहे आदमापूरमध्ये बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि परत तिथून आम्हाला जायचं आहे कोल्हापूरला. येताना कोल्हापूरवरनं आलो होतो. काय झालं शिव. क्लिपा घेतल्या. ए दे ना तिच्या क्लिपा. आंघोळ करतो आता मस्त पैकी लॉजवर बाळूमामा शेजारीच एक आहे मस्त बाबा. जेवण बी लगेच खाली आहे. क्वालिटी बा जेवण बी आहे. तर तुम्ही म्हणता असता की फुकाटचं देतात म्हणून ही प्रमोशन करतात. आम्हाला काय प्रमोशन वगैरे नाही आहे किंवा या हॉटेलवाल्यांची असली प्रमोशनला काय आम्हाला परवडत बी नाही. आपण ब्रँड कोलॅबरेशन करतो सगळं. पण काय होतं ज्यावेळेस आपण फिरायला जातो ना त्यावेळेस खाण्यापिण्याचे लय आबाळबाळ होतं आणि पैसे जास्त जातात. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो की आम्ही इथं आहे आणि इथं जेवण चांगलं आहे आणि इथं रूम आपण कमी ह्याच्यात आपल्याला आता ह्या रूमला बघा 1000 रुपये भाडं आहे. एकदम मस्त आणि चकाट रूम आहे. त्याच्यामुळेच आम्ही व्हिडिओ बनवतो की तुम्ही जर कुठं फिरायला आले तर तुमचा फायदा व्हावा. त्यात आम्हाला प्रमोशन वगैरे काही नसते. आम्ही असे प्रमोशन करत बी नाही. डायरेक्ट आम्ही कंपनीचे मोठे ब्रँड कोलॅबरेशन घेत असतोय. आता आंघोळ करतो. ह्यांच्या आंघोळ्या झाल्या तर आपण थोड्याच वेळात दर्शनाला जाणार आहे. 5 वाजता आरतीला उठायचं होतं. आधी राज उठले ते किती वाजता बघा. तर चला ए कालवा. तर चला आंघोळ झाले. चला बाळूमामाच्या दर्शनाला आणि परत आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. कोल्हापूरवरनं डायरेक्ट मग पंढरपूरवरनं टेंभुर्णी. तर चला त्या बघा लय लय जीव कदरून गेलाय. लेकरं मग घेऊन कधी फिरणार रे बाबांनो. वाटल्यास लेकरं कुठं बी ठेवा. लय वायदा घेते काय सुद्धा निमाय जीव तर आमचा लेकरांचा झाली होता. तर आता झाली सगळी तयारी. काय लय लय एन्जॉय केला लय. आता पुढची ट्रिप घरी. नशीब मला वाटलं म्हणती काय की चला दुसरीकडे अजून कुठं. चला जातो आता. तर गाडीत पिशव्या ठेवल्या. आता नाश्ता वगैरे करतो थोडासा आणि बिल करायचं आहे आपलं अजून राहिलेलं. आला का नीट चाला की राका नीट चाला की. आलोय पुलाखाली. चला आता इथनं टर्न मारायचा आहे. नीट चला. हातदारा हात एकामेकाचे. आज लयच मिळते जुळते राहायला लागले. त्यांना थोडं जमत नाही होतं ह्यांचं. सोडलं बघा छपली. आलो आदमापूरला. इकडं आम्ही असं सहजासहजी चाललो आहे आणि लंबी लाईन बघा. भरपूर लंबी लाईन आहे. काय आला कला 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 आला करते. अरे पडशील पुढं बघ पुढं बघ. तर इथून लाईन इथपर्यंत आहे. लाईन बरीच आहे लाईन म्हणायचं. तर आता आपण लाईन मध्ये चाललेलो आहे आणि इथं गार्ड आहेत. लाईन काय लेन आहे होईन पटकन. तर झालं दर्शन मस्त पैकी. गर्दी काय नव्हती. एक व्हिडिओ बनवायचा आहे प्रगती. चला मी सांगतो कुठला व्हिडिओ बनवायचा आहे. काय का बाटली घेतली त्या फॅन्सची. परत चिवचा व्हिडिओ बघताना चिवला ताण लागले आहे. पाणी प्यायचे आहे आणि चला. तर झालं मस्त पैकी दर्शन वगैरे. ते आतून लाईन काय लय मोठी होती पण लगेच उरकली. मला वाटलं लय उशीर लागतोय. चला भाऊ एक रील्स काढूया आणि फोटो काढूया आधी पहिले. फोटो घ्या. तर मित्रांनो आदमापूरला आलो होतो तर त्यावेळेस प्रकाश कोकाटे आपले संध्याताई उर्फ आपली आत्या परीची यांच्याकडे शूटला जाते. तर आता काय त्यांचं लग्न जमलं तुम्हाला सांगतो. म्हणजे अजून काय कन्फर्म नाही पण लवकर होणार आहे. आमच्याकडे येत बंद केलंय. तर त्यांच्याकडे शूटला जात होते. आपलं चॅनलचं नाव आदर्श मराठीला म्हणजे यांचं चॅनल आहे. त्याच्यावर आपल्या आत्यानं परीच्या आत्यानं काम केलंय. ओके सहजासहजी भेट झाली बाळूमामाच्या दरबारात. चला आता आमचा पुढचा दौरा आहे कोल्हापूर. कोल्हापूरला जाईल. हो भाऊ चिटकताय का नाही. हा का दुसऱ्याचे पैसे नाहीत ना घेतलेले. नाही माझं 5 रुपये टाकले. तेच म्हणलं. तू चिटकले का. तुम माझा रुपया द्या. होय तुझं पैसे चिटकले का. हा लावलेच नाही. का पैसेच नाही. पैसेच नाहीत. भाऊचा काय मागितलंय काय माहित भाऊ ना आता मनात.
लाईव्ह बघायला महाराष्ट्र बघतो सगळं नीट मागा. अहो मागायचा चान्सेस नाही, मागायच्या अगोदर पडतंय राव. पण काय विषय नाही मित्रांनो, बाळमामा दारात आलोय त्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, दर्शन झालं. अजून काय पाहिजे बास ना. हा विषय स्टॉपचा. अरे थांब जरा. काय मागितलंय काय मागितलंय? आईच्या गावात माहिती चला चला तुम्ही चला. काय नाही हो तुमचा. दुसऱ्याचा रुपया चिपकला होता बघा इथं आणि त्याच्यावर बोट ठेवून भाऊची प्रॅक्टिस चालू होती. चला काय मला घ्यायचं तुला? खेळणी पाहिजेत कसली? हा घेऊ घेऊ. आता मामाचा व्हिडिओ चालू आहे. झाला व्हिडिओ. चला फोटो बी झाला. आणि चला बाटली की प्रगती तिची फिरती की. तर चला झालं दर्शन मस्त पैकी. गर्दी बिर्दी काय नव्हती. आता बघा खेळण्यासाठी चालूय राडा. अयो काय काय लागा ही घ्यायचंय ती घ्यायचंय नुसतं घेण्याशिवाय तर मला काय ऐकायचं आहे नाही आज कानाने. 4 दिवस झालं. हो काय घ्यायचं नको बाबे. हा आता तुला गाडीत आहे ना ते खेळणं आहे की गाडीत आहे की. त्यात काय काय आहे तू उघडलं नाही तुला माहिती नाही. तुला घरी गेल्या काढून जातो. हा घेतलंच बघा रोड रोड शेवटी. काय घेतलंय बघा काय घेतलंय. मोबाईल म्हणते ह्याला. कुणाला घेतलं नाही पण चिवड्याने मात्र रोड रोड माझं पायच धरलं. सगळी माणसं तोंडाकडे बघा. चावली किशाला काय तिला आता घरी गेल्यावर रिमांड मध्ये जाईल बघा. सगळी दोन्ही लेकर रिमांड मध्ये. माणसातले येडेवली करते ती. डोकं तू काय चालू झालंय? हा का हाय चांगला आहे डोकं. कोकणात अरे तिकडं फिरून येऊन तर दुखायला लागलंय. ती विषय सांगतोय आम्ही. हा भाऊ लय दुखतंय डोकं. त्याला अजून कोकणात जायचं म्हणलं तर मग तर ताप झाला. चला हैदराबादला. चला हैदराबादला तर नाश्ता करतो आणि चला कोल्हापूरला जायचंय. आता घेऊन दिले तरी बी परेशानी आहे आमची. असं दाबायचं असं दाबायचं. या पुरी भाजी खायला. भाऊने काय खाल्ला? डोसा. आम्ही दोघांनी पुरी भाजी. तुम्हाला काय नको का खायचं? चिव तुला डोसा खाऊ त्यांना ती पुरी भाजी. देवा उरका पटकन. कोल्हापूर. आव कुठून म्हणजे आवा कुठून? आईला लयच गोव्याला तुम्हाला येवायला लागले राव. जिथं महाग आहे तिथं त्यांना जोर येते. चला मरणाची महागाई आहे तिथं तुम्हाला तिथंच आहे. मालवण परवडतंय. येतो की कसं वाटतं इथंच. चलो कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शूटपर्यंत बघा. आपण न्यू पॅलेसला चाललेलो आहे. राजर्षी शाहू महाराजांचा पॅलेस बघण्यासाठी. लहान लेकरांना धावण्यासारखं बरंच काय आहे तिथं. शिकण्यासारखं काहीतरी आहे. लोकांना मुलांना त्यातून काहीतरी सांगण्यासारखं आहे. तर चला इकडे गाडी पार्किंगला लावली आहे आपली. शिव झोपली. शिवचं हे झोपायचाच टाईम आहे. आता कुठं आहे आपण? किती राहिले मंदिर? इकडं पुढं आहे मंदिर. झालं दर्शन घेऊया आणि जाऊया आपण न्यू पॅलेस बघायला. कबूतर आहेत आलं जवळ बघा. विनायक कुठं गेला तेव्हा 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 विनायक. आठवड्याकडे ही चिव झोपली. हात गळून आल्यात. विनायक कुठं गेला पण विनायक दिसत नाही. मिस्टर इंडियात का तुम्ही गायब झालते? होय तिघ जण गायब झालतो अचानक. गर्दी भरपूर आहे का भाऊ? चला गर्दी तर भरपूर आहे. चलो परे आहे. काय घेतो? कुठं आहेत खेळणी? मूर्त्या देवाच्या मूर्त्या. काम चालू आहे. काहीतरी नवीन मंदिराचं काम चालू आहे. इकडे बघा. झालं दर्शन वगैरे मस्त पैकी आणि चिवला दिलंय बघा हिच्याकडं. मी गळून गेलो घेऊ त्याला का उठवी नाही माहितीये का?
त्याला म्हणलं होतं कोल्हापूरमध्ये गेल्यावर तुला काय काय घेऊ. आता उठवली ना तर कार्यक्रम वाढेल, त्याच्यामुळे आता डायरेक्ट पॅलेसमध्ये उठवतो जरा बघायला. भरपूर आहे ना लहान लेकरांना बघण्यासाठी. तर चला न्यू पॅलेसला आपल्याला जायचं आहे बघायला. सत्तररित्या आधी कुठं होतो आपण आदमापूरला. तेव्हा का परी मागत होती का नाही पर्स, आता झाली इथे भेटली पर्स परीला. घ्या आता कशी तरी इथपर्यंत आणली ती उडत तर ह्यांनी इकडे घुसली. आता ही बी मागायली पर्स प्रगती. ओय ही बी घे म्हणते. तू मोठी नाही तू छोटी आहे. तुझा मोबाईल कुठं आहे? आयफोन कुठे आहे तुझा? आयफोन बरं घेऊ 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 चल. चला घेऊ तुला, चला घेऊ. बावन विनायकला बाग येड लावलंय पोरांनी. अहो किती 2 वाजता गेलता ना तुम्ही? 3:30 वाजल्यात. 26,500 रुपयाची खरेदी केली दोघीत मिळून. 26,500चं काय घेतलंय असं? घेतलं आता बघा गेल्यावर. अहो पण भाऊ तिला फक्त मी ड्रेस घ्यायला सांगितला होता. ड्रेसच घेतले तर किती ते घेतलं 2 ड्रेस किती 2-3 हजार 4-1,000 रुपये होते. चला की ड्रेस बघा पोतो भर ड्रेसच घेतलेत नुसतं. तुमची खरेदी झाली आहे भाऊ. माझे नाही तुमचीच आहे. बायको मला न विचारता कुठानच करत नाही. मला गॅरंटी आहे तुमची खरेदी आहे, माझी नाही. इथं मला बीपी हल्ला दोघीत 26,000 आणि 10,000 मला भाऊ म्हणले की 10,000 पाठवा. बसते हा पकलो. पण भाऊची खरेदी माझी नाहीये. भाऊचा नवीन बिझनेस स्टार्ट होणार आहे, थोडीशी खरेदी केली आहे भाऊने. तर बघूया. मला काय खरं नाही वाटत की एवढी खरेदी करेल प्रगती. काय म्हणते? 10,000 पागल बिगल झाली का काय? सूट दिली म्हणून काय काय 10,000 कपडे दोघीचे असते ते? 26,000चे कपडे असते ती का काय? अगं पण 10,000चं तू काय घेतलंय असं? ड्रेसला 10,000 लागतात काय? किती देऊ? पोरगी पडल. गाडी चालू आहे काय? काय म्हणतोय मी? तू इकडे अय 10,000च काय घेतलंय तो? किती ड्रेस घेतलेत? किती ड्रेस घेतलेत? हा छानपणा आहे तुला. काय हे सूट दिली म्हणून काय की कपडे खरेदी करायला 10,000चे? तुम्हाला या म्हणलं म्हणून काय झालं? भाऊ दाबा ढकला. तुला मी तुझ्या मनाने घे म्हणून काय 10,000ची खरेदी करते ती का? पूजा ताईचा काय त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांनी तशीच खरेदी असते त्यांची. म्हणजे सावली पल्ली का काय तुझ्या अंगावर? मला काय म्हणते दोघीला कधी एका ताना नाहीत ना पुढे म्हणते ते. पाय दिला तुम्ही तिच्या पायावर. तुला मोकळे एक शब्द दिला म्हणून असं केलं का काय? तू घरी चल का तुला धावतो? काय दाखवतो? हा 10,000चे ड्रेस असतात का काय? तू घरी चल तुला दाखवतो. घरी चल. मला अजून काय घोळ काढलेला नाहीये. कोल्हापुरात आहे आम्ही. दर्शन घेतलं आणि म्हणलं जा बाई तुला काय ड्रेस घ्यायचे. ते काय झालं गोव्यामध्ये त्यांना ड्रेस आवडला होता आणि परत मालवणमध्ये बी बघितला. मालवणमध्ये नव्हतेच कपडे. पण बघू आता काय विषय केलाय मला काय खरं. आणि 10,000 रुपये मला मागवलं. तुम्ही फोन पे केल्यात भाऊच्या मोबाईलवर. बहुतेक भाऊचाच बिझनेस आहे. खोटं बोलती. 10,000चे मला नाही विचारता काढी करत नाही. मजाक करते असणार. झाली का सोबाब्या? शॉपिंग करून आली मम्मी. तर तुझी झोपाई नाही बस का? आता जीव या भूक लय लागली आहे. सकाळी नाश्ता केलेला आहे, अजून जेवण नाही. देवीचं दर्शन झालंय. काय घेतलंय गोल्या? गोल्या हो घ्या. काय घेतलंय तुला? पूर्वी तुला काहीच नाही. अरे मग काय आलं का तुम्ही? घेतलं नाही काय? मग 26,000ची खरेदी कशाची केली आहे नेमकी तुम्ही? मम्मीचे कपडे काय 10 वर्षाची घेतली का काय? हा बरोबर बघू द्या काय विषय. माल टाकतात. भाऊंचाच प्लॅन आहे. मी काय एवढा घाबरत नाही. मला माहिती आहे माझा विषय नाहीये तो, त्यांचाच विषय आहे. काय कसं काय म्हणता तुम्ही सुस्त बसते ते? तर मित्रांनो आपण आलेलो आहे गांधीनगर इथे शॉपिंगला. कोल्हापूर. भाऊला वाटतं की महागात बसलं सगळं मटेरियल. लय खरेदी मोठी केली वर म्हणतात महागच बसलं. 26,000 रुपये गेलं राव. जोक नाही राव. नो टेन्शन. घरी गेल्यावर बीपीच्या गोळ्या खावा, तर गाणी लावा. मला खायला असं तर चला आता जेवतो. काढायला लय भूक लागली आहे.
भावांनो, कोल्हापूर मधल्या भाग्यश्री हॉटेलला जेवायची इच्छा झाली. म्हणलं क्वालिटी बघूया, लय नाव आहे मार्केटमध्ये. पण विषय असा झाला की हॉटेलच बंद होतं. मग आम्ही आलेलो आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था हॉटेल बाबा, जे की महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड विजेता आहेत ते. बघूया आता क्वालिटी कशी आहे, काय जेवूया मस्त. लय भूक लागली पण पापड संपले, पण जेवण केव्हा येते काय माहित. लय भूक लागली. तेच करते पहिले येडे. आला 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 जेवण तेव्हा. तर जेवण झालं, आता चाललो आहे पंढरपूरच्या दिशेने. बरोबर. काय म्हणलो? अग तिचं तोंड झाकलं. हा दाव पर्स. हा मी परीला पर्स घेतली आणि परीला चिवला एक पर्स घेतली आणि चिवला एक आयफोन घेतलाय. बघा तिच्या हातात आहे आयफोन. आयफोन 18 लॉन्च व्हायची आधी आमच्या परीला दिलाय. तर चला आता पंढरपूरला उद्या सकाळच्याला जायचं. झालं फिरून बिरून, आता चालू आहे टेंभुर्णीला. भाऊची इथं मुक्काम झाला. 5-50 गेलं सगळं. चक्कर यायला लागली पैशाचं आकडं मोजू. तर चला आता टेंभुर्णीत पैसे विचारण्याला गेलेत पैसे. नमस्कार. नमस्कार. लय मोठा फॅन आहे तुमचा. मग हवा घाला चला. तसला फॅन आहे हो. असलं तुमचा व्हिडिओ मधला हा का? व्हिडिओ मी बघत राहतो तुमची परिचय तुमची. हो. धन्यवाद मंडळ आभारी आहे. आलो तुमच्या घरी मग मटण बिटन थांबा जरा. दिसाय चमकतंय ना? चमकतंय की बाहेर मागून चमकतंय. मग चमकणारच मित्रांनो. मागून चमकतंय. तर मित्रांनो काय कुठं चमकतंय? पाठीमागून चमकतंय. पूर्ण बाहेर काढल्यावर चमकल ना. काय राव भाऊ. काय राहिलं गाडीत? बॅग राहिली की काढायच्या. फायनली पोहोचलोय. आता 2-3 वर्ष काय नाव काढायचं नाही, फिरायचं का. तर आता पुढल्या आठवड्यात 2 वर्ष हायच काम तशी की कुठं फिरताच येत नाही, आहे का नाही. एक टार्गेट दिलेत काही गोष्टींना, ती कम्प्लीट उचल. आता बायकांना बाहेर काढायचं नाही. नोट बाहेर लय पैसा गेलाय. बघ आटे घ्यायचा राहिलाय आता फक्त. तेवढ्या पैशामध्ये माझं कंपाऊंड झालं असतं 2 गुंठ्याला. चला पोचलो. व्यवस्थित झाला प्रवास. भारी वाटलं, एन्जॉय वाटलं. आणि तुम्ही पण फिरत जावा आयुष्यात. स्वतःसाठी वेळ द्या कुठंतरी. लय फ्रेश वाटतंय बरं का. ज्यावेळेस आपण फिरायला जातो का त्यावेळेस शिकल कसलीच आठवण येत नाही. एकदम निस्ता एन्जॉय. चला बाय. संपला ब्लॉगिंग आता.